Hello everyone, this is Prachi and you're watching efutureinsight.com जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून. आजचा आपला विषय खूप इंटरेस्टिंग आहे, जो आहे प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स यामध्ये नेमका फरक काय आहे, कधी ईट वापरायचं, कधी एट वापरायचं. ओके, सो ऑलरेडी आपण टेन्सचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 50 असे सेंटेन्स बघणार आहेत की जे तुम्ही रोज वापरू शकतात आणि प्रेझेंट मध्ये ते कसे बोलायचे आणि पास्ट मध्ये कसे बोलायचे हे आपण बघणार आहोत. ओके, सो चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. यात आपलं पहिलं सेंटेन्स आहे, आय ईट ब्रेड एव्हरी डे. ओके, मी रोज ब्रेड खाते. सो नेहमी लक्षात घ्या की सिंपल प्रेझेंट टेन्स हा असा टेन्स आहे की ज्यामध्ये आपण आपलं डेली रुटीन सांगतो, आपल्या ज्या सवयी आहेत ते सांगतो. ओके, सो हॅबिट किंवा काही फॅक्ट्स असतील तर त्या आपण सांगत असतो की हे असं होतं, हे आहे, असं आहे. ओके, मी हे करते, मी ते करते, हे तुम्ही सांगा. मी एक्सरसाइज करते, मी ऑफिसला जाते. सो या फॉर्म मध्ये तुम्ही सेंटेन्स तयार करू शकतात आणि याचं सेंटेन्स स्ट्रक्चर आहे की सब्जेक्ट त्यानंतर डायरेक्ट आपण वर्ब यूज करतो. जसं इथे तुम्ही बघू शकतात पहिल्या सेंटेन्स मध्ये आय ईट. ओके, आय नंतर डायरेक्ट आपण वर्ब यूज केलाय, आय ईट ब्रेड एव्हरी डे, म्हणजे मी रोज ब्रेड खाते. पण हेच वाक्य जर तुम्हाला पास्ट मध्ये म्हणायचं असेल, आय एट ब्रेड यस्टरडे, म्हणजे मी काल ब्रेड खाल्ला होता, असं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर तुम्ही म्हणणार आय एट. ओके, सो मी खाते आणि मी खाल्लं, हा फरक इथे आपल्याला लक्षात येतो. ठीक आहे, सो आय एट ब्रेड यस्टरडे म्हणजे मी काल ब्रेड खाल्ला. ओके, सो यस्टरडे म्हणजे काय, जे होऊन गेलेली आहे. ओके, पास्ट मध्ये जी गोष्ट झालेली आहे ते. तर असे आपण कंपॅरिझन बघणार आहोत, असे सेंटेन्स बघणार आहोत की तेच प्रेझेंट मध्ये कसं बोलायचं आणि पास्ट मध्ये कसं बोलायचं. तर जेव्हा मी हे सेंटेन्स बोलेल तेव्हा तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर ते मोठ्याने बोलायचं आहे आणि प्रॅक्टिस करायची आहे. जेवढं जास्त तुम्ही बोलाल तितकी तुमची प्रॅक्टिस होणार आहे. ओके, प्रत्येक सेंटेन्स मी 2 वेळा रिपीट करेल, त्याचा अर्थही सांगणार आहे. तुम्ही सुद्धा ते सेंटेन्स मोठ्याने बोलायचंय. जर मी म्हणेल आय ईट ब्रेड एव्हरी डे, तुम्ही लगेच रिपीट करायचंय, आय ईट ब्रेड एव्हरी डे. आय एट ब्रेड यस्टरडे, तुम्ही रिपीट करायचं आहे, आय एट ब्रेड यस्टरडे. ओके, तुम्हाला नोट डाऊन करायचे असतील तर तुम्ही नोट डाऊन सुद्धा करू शकतात. हे सेंटेन्स व्हिडिओ पॉज करून तुम्ही सेंटेन्स लिहून घेऊ शकतात. हे खूप महत्वाचं आहे. हा फरक म्हणजे प्रेझेंट मध्ये नेमके वर्ब कसे यूज करायचे, पास्ट मध्ये कसे करायचे, हे एकदा तुमच्या लक्षात आलं की तुम्ही कोणत्याही पद्धतीचे वाक्य इंग्लिशमध्ये बोलू शकतात. ओके, सो कोणताही कंटाळा न करता हे पूर्ण व्हिडिओ तुम्ही स्वतः बोलून प्रॅक्टिस करायचे आहे. ओके, सो विदाउट वेस्टिंग टाइम, लेट्स गेट स्टार्टेड. आय ईट ब्रेड एव्हरी डे. आय ईट ब्रेड एव्हरी डे. आय एट ब्रेड yesterday. I ate bread yesterday. Come on, repeat. Next, I read a book every day. मी रोज पुस्तक वाचते. I read a book yesterday. मी काल पुस्तक वाचलं होतं. I read a book every day. I read a book yesterday. आता तुम्ही इथे बघू शकाल की प्रेझेंट मध्ये सुद्धा READ रीड लिहिलेलं आहे आणि पास्ट मध्ये सुद्धा READ रीड लिहिलेलं आहे. पण पास्ट मध्ये जेव्हा आपण रीड म्हणजे बोलतो, वर्ब बोलतो, तर तेव्हा स्पेलिंग सेम असणार आहे, पण उच्चार करताना रेड असा उच्चार करायचा आहे. ठीक आहे, सो रीड या वर्बची ही स्पेशालिटी आहे, असं तुम्ही म्हणू शकतात की स्पेलिंग तर सारखंच असतं पण उच्चार मात्र बदलतो. ठीक आहे, सो आय रीड अ बुक एव्हरी डे. आय रेड अ बुक yesterday. I read a book every day. I read a book yesterday. Come on, repeat.
नेक्स्ट, आय गो टू वर्क एव्हरी डे. ओके, गो म्हणजे जाणे. आय गो टू वर्क एव्हरी डे. मी रोज कामावर जाते. आय वेंट टू वर्क येस्टरडे. मी काल कामावर गेली होती. आय गो टू वर्क एव्हरी डे. आय वेंट टू वर्क येस्टरडे. आय गो टू वर्क एव्हरी डे. आय वेंट टू वर्क येस्टरडे. ओके. नेक्स्ट, ड्रिंक. ड्रिंक म्हणजे पिणे. राईट. सो शी ड्रिंक्स टी एव्हरी वीक. ती प्रत्येक आठवड्याला चहा पिते. शी ड्रँक टी लास्ट वीक. ती मागच्या आठवड्यात चहा प्यायली होती. ओके. सो ड्रिंक च पास्ट वर्ब आहे ड्रँक. शी ड्रिंक्स टी एव्हरी वीक. शी ड्रँक टी लास्ट वीक. नेक्स्ट, शी प्लेज टेनिस. प्ले म्हणजे खेळणे. शी प्लेज टेनिस एव्हरी वीक. ती प्रत्येक आठवड्याला टेनिस खेळते. राईट. शी प्लेड टेनिस लास्ट वीक. ती मागच्या आठवड्यात टेनिस खेळली होती. शी प्लेज टेनिस एव्हरी वीक. शी प्लेड टेनिस लास्ट वीक. कम ऑन. शी प्लेज टेनिस एव्हरी वीक. शी प्लेड टेनिस लास्ट वीक. नेक्स्ट, शी राइट्स अन ईमेल एव्हरी वीक. राईट म्हणजे लिहिणे. ती प्रत्येक आठवड्याला पत्र लिहिते किंवा ईमेल लिहिते असं आपण म्हणू. शी रोट अन ईमेल लास्ट वीक. तिने मागच्या आठवड्यात ईमेल लिहिलं होतं. शी राइट्स अन ईमेल एव्हरी वीक. शी रोट अन ईमेल लास्ट वीक. कम ऑन, रिपीट आफ्टर मी. शी राइट्स अन ईमेल एव्हरी वीक. शी रोट अन ईमेल लास्ट वीक. नेक्स्ट, आय वॉच टीव्ही एव्हरी डे. मी रोज टीव्ही बघते. वॉच म्हणजे बघणे. आय वॉच टीव्ही यस्टरडे. मी काल टीव्ही बघितला. ओके. सो आता तुम्ही इथे बघाल पास्ट मध्ये वॉच असं हे पास्ट वर्ब बनतं. त्याला ईडी ऍड होतो. राईट. सो बरेच जण याचं प्रोनाउन्सिएशन वॉचड करतात. ओके. बऱ्याचदा आपण जेव्हा ईडी असतं तर त्याला वॉचड, वॉकड. सो ड चा जो उच्चार आहे तो अतिशय सायलेंट असला पाहिजे. त्याला तुम्हाला प्रोनाऊन्स करायचं नाही. आय वॉच्ड टीव्ही यस्टरडे. वॉच्ड. ओके. सो ड चा साऊंड येता कामा नये. अदरवाईज ते प्रॉपर वाटत नाही. खूप रॉंग इम्प्रेशन जातं. त्यामुळे आय वॉच टीव्ही एव्हरी डे. आय वॉच टीव्ही यस्टरडे. राईट. येस. नेक्स्ट, आय वर्क हिअर एव्हरी डे. वर्क म्हणजे काम करणे. मी रोज इथे काम करते. आय वर्क हिअर एव्हरी डे. आय वर्कड हिअर यस्टरडे. मी इथे काल काम केलं होतं. आय वर्क हिअर एव्हरी डे. आय वर्कड हिअर यस्टरडे. ओके. वर्कड. आता पहा मी वर्कड म्हटलं. ड चा साऊंड आला नाही. वर्कड. बरेच जण त्याला असंही प्रोनाऊन्स करतील. सो हे अतिशय चुकीचं आहे. आय वर्क हिअर एव्हरी डे. आय वर्कड हिअर यस्टरडे. कम ऑन, pronounce it properly. Very good. Next, I sleep well every day. Sleep म्हणजे झोपणे. I sleep well every day. मी रोज रात्री छान झोपते. I slept well yesterday. मी काल रात्री छान झोपली होती. किंवा मला काल छान झोप लागली होती असं जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं तेव्हा आपण म्हणणार आय स्लेप्ट वेल येस्टरडे. ओके. आय स्लीप वेल एव्हरी डे. आय स्लेप्ट वेल येस्टरडे. ओके. इथे येस्टरडे, नेक्स्ट, लास्ट वीक असे वर्ड्स यासाठी घेतले की तुम्हाला कळावं की हे मागच्या
पास्ट मधलं आपण बोलतो आहे वाक्य. ओके. येस. तुम्ही इतकं सुद्धा वाक्य म्हणू शकता, आय स्लीप वेल, आय स्लेप्ट वेल, बोथ द सेंटेन्स आर करेक्ट. ठीक आहे, फक्त अर्थ कसा बदलतो बघा. आय स्लीप वेल, मी छान झोपते. आय स्लेप्ट वेल, मी छान झोपली. ओके, बघा वाक्यामुळे नुसतं स्लीप आणि स्लेप्ट या वर्ड्समुळे अर्थ बदलला आहे. नेक्स्ट, आय कुक डिनर एव्हरी डे, मी रोज स्वयंपाक बनवते. आय कुक्ड डिनर यस्टरडे, मी काल स्वयंपाक बनवला होता. आय कुक डिनर एव्हरी डे, कुक म्हणजे स्वयंपाक बनवणे. आय कुक्ड डिनर यस्टरडे. Come on, repeat after me. I cook dinner every day. I cooked dinner yesterday. व्हेरी गुड. ओके, सो तुम्हाला इथे वर्ब्स कळता आहेत. वर्बचा पास्ट फॉर्म कसा आहे, कसा यूज केलाय हे वाक्य कळतं आहे. प्लस इथे तुम्हाला नवीन वोकॅबलरी सुद्धा कळते आहे. आता बघा पुढचा शब्द फाइंड. फाइंड म्हणजे शोधणे. शी फाइंड्स कॉइन्स एव्हरी वीक, ती प्रत्येक आठवड्याला कॉइन शोधते. शी फाउंड कॉइन्स लास्ट वीक. ओके, तिला मागच्या आठवड्यात कॉइन सापडले होते. राईट. नेक्स्ट आहे हेल्प, म्हणजे मदत करणे. आय हेल्प माय नेबर एव्हरी डे, मी नेहमी माझ्या नेबर्सला मदत करते. मी रोज माझ्या नेबर्सला, नेबर म्हणजे कोण, शेजारी. आय हेल्प माय नेबर एव्हरी डे. नेक्स्ट, आय हेल्प माय नेबर यस्टरडे, मी काल माझ्या नेबरला मदत केली होती. ओके, कम ऑन, रिपीट. आय हेल्प माय नेबर एव्हरी डे. आय हेल्प माय नेबर यस्टरडे. ओके, सो तुम्ही कोणाला मदत केली होती का, किंवा तुम्ही कोणाला मदत करता का, याचं वाक्य बनवा आणि कमेंटमध्ये लिहा. कम ऑन. कमेंट्स मध्ये जेव्हा तुम्ही वाक्य लिहितात तेव्हा तुम्हाला किती येतंय हे तुमच्या सुद्धा लक्षात येणार आहे. ओके. येस. नेक्स्ट आहे आपलं सेंटेन्स बाय. बाय म्हणजे काय, विकत घेणे. आय बाय मिल्क एव्हरी डे, मी रोज दूध विकत घेते. आय बॉट मिल्क यस्टरडे, मी काल दूध विकत घेतलं होतं. ओके, सो बायचा पास्ट फॉर्म काय आहे, बॉट. नेक्स्ट, आय सेल ऍपल्स एव्हरी डे. ओके, मी रोज सफरचंद विकते. सेल म्हणजे काय, विकणे. आय सोल्ड ऍपल्स येस्टरडे, मी काल सफरचंद विकले होते. राईट, सो सेल चा पास्ट फॉर्म आहे सोल्ड. नेक्स्ट, टेक. आय टेक अ बस एव्हरी डे, म्हणजे मी रोज बस घेते किंवा बसने जाते असा इथे अर्थ होतोय. आय टूक अ बस येस्टरडे, मी काल बस घेतली होती किंवा काल बसने गेली होती. ओके, सो टेकचा पास्ट फॉर्म आहे टूक. नेक्स्ट, आय सेंड अ लेटर एव्हरी डे. सेंड म्हणजे पाठवणे. ओके, मी रोज लेटर पाठवते, मी रोज पत्र पाठवते. आय सेंट अ लेटर येस्टरडे, मी काल पत्र पाठवलं होतं. सो सेंडचा पास्ट फॉर्म काय आहे, सेंड. नेक्स्ट, ओपन. ओपन म्हणजे उघडणे. राईट, आय ओपन द डोअर एव्हरी डे, मी रोज दार उघडते. आय ओपन द डोअर येस्टरडे, मी काल दार उघडलं होतं. ओपन, ओपनड. ओपन, ओपन. येस. नेक्स्ट आहे क्लोज, म्हणजे बंद करणे. शी क्लोजेस द विंडो एव्हरी वीक, ती दर आठवड्याला खिडक्या बंद करते. शी क्लोज्ड द विंडो लास्ट वीक, तिने मागच्या आठवड्यात खिडक्या बंद केल्या होत्या. शी क्लोजेस द विंडो एव्हरी वीक. शी क्लोज द विंडो लास्ट वीक. ओके. येस. नेक्स्ट,
ब्रिंग. ब्रिंग म्हणजे आणणे. आय ब्रिंग अ बॅग एव्हरी डे. मी रोज बॅग आणते. आय ब्रॉट अ बॅग यस्टरडे. मी काल बॅग आणली. ओके, सो ब्रिंगचा भूतकाळ आहे ब्रॉट. नेक्स्ट, आय रन फास्ट एव्हरी डे. मी रोज फास्ट पळते. आय रॅन फास्ट यस्टरडे. मी काल फास्ट पळाली होती. आय रन, आय रॅन. कम ऑन, रिपीट. येस, व्हेरी गुड. नेक्स्ट, सिंग म्हणजे गाणे म्हणणे. शी सिंग्स सॉंग्स एव्हरी वीक. ती प्रत्येक आठवड्याला गाणं म्हणते. शी सॅंग सॉंग्स लास्ट वीक. तिने मागच्या आठवड्यात गाणं म्हटलं होतं. सो सिंग, सॅंग. नेक्स्ट, कॉल. कॉल म्हणजे फोन करणे. आय कॉल माय फ्रेंड एव्हरी डे. मी रोज माझ्या फ्रेंडला कॉल करते. आय कॉल्ड माय फ्रेंड यस्टरडे. मी काल माझ्या फ्रेंडला कॉल केला होता. ओके, सो कॉल, कॉल्ड. नेक्स्ट, आय लर्न न्यू वर्ड्स एव्हरी डे. मी रोज नवीन शब्द शिकतो. लर्न म्हणजे शिकणे. आय लर्न न्यू वर्ड्स यस्टरडे. आय लर्न न्यू वर्ड्स यस्टरडे. लर्न, learned, learn, learned. नेक्स्ट, बिल्ड. बिल्ड म्हणजे तयार करणे, बांधणे. आय बिल्ड अ टेबल एव्हरी डे. मी रोज टेबल बनवते. आय बिल्ट अ टेबल यस्टरडे. मी काल टेबल बनवला होता. ओके, सो बिल्ड चा पास्ट फॉर्म आहे बिल्ट. बिल्ड, बिल्ट. नेक्स्ट, शो. शो म्हणजे दाखवणे. आय शो माय वर्क एव्हरी डे. मी रोज माझं काम दाखवते. आय शोड माय वर्क यस्टरडे. मी काल माझं काम दाखवलं होतं. सो शो च पास्ट फॉर्म आहे शोड. नेक्स्ट, वॉश म्हणजे धुणे. शी वॉशेस क्लोथ्स एव्हरी वीक. ती प्रत्येक आठवड्याला कपडे धुते. शी वॉश्ड क्लोथ लास्ट वीक. तिने मागच्या आठवड्यात कपडे धुतले होते. ओके, सो वॉशेस, वॉश्ड. वॉश, वॉश्ड. नेक्स्ट, आय गेट ईमेल्स एव्हरी डे. गेट म्हणजे काय? मिळणे, एखादी गोष्ट मिळणे. आय गेट ईमेल्स एव्हरी डे. मला रोज ईमेल्स मिळतात. आय गॉट ईमेल्स यस्टरडे. मला काल ईमेल आले होते. ओके, सो गेट चा पास्ट फॉर्म आहे गॉट. आय गेट ईमेल्स एव्हरी डे. आय गॉट ईमेल्स यस्टरडे. कम ऑन. नेक्स्ट, डान्स. डान्स म्हणजे नाचणे. आय डान्स हिअर एव्हरी डे. मी रोज इथे नाचते. आय डान्स्ड हिअर यस्टरडे. मी काल इथे नाचली होती. डान्स, डान्स्ड. डान्स, डान्स्ड. येस, कम ऑन गाईज. हे वर्ब्स खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही असे सेंटेन्स स्वतः बनवा. अजून डान्स रिलेटेड तुम्हाला काय सेंटेन्स सुचत आहे तुम्ही बनवा आणि कमेंटमध्ये लिहा. तुम्ही एक स्पेशल नोटबुक करू शकता ज्यामध्ये हे सगळे सेंटेन्स लिहून घेऊ शकतात आणि बोलून त्याची प्रॅक्टिस करा. ओके, नेक्स्ट आहे टच. ओके, टच म्हणजे स्पर्श करणे. आय टच द टेबल एव्हरी डे. मी रोज टेबलला हात लावते. आय टच द टेबल यस्टरडे. ओके, मी काल हात लावला होता टेबलला. टच, टच्ड. नेक्स्ट, स्मेल. ओके, स्मेल म्हणजे वास. शी स्मेल्स फ्लावर्स एव्हरी वीक. ओके,
सो स्मेल म्हणजे सुगंध घेणे, वास घेणे असं आपण म्हणू शकतो की ती दर आठवड्याला फुलांचा वास घेत असते. शी स्मेल्ड फ्लावर्स लास्ट वीक. मागच्या आठवड्यात तिने फुलांचा वास घेतला होता. स्मेल्स, स्मेल्ड. नेक्स्ट, वेट म्हणजे वाट बघणे. सो आय वेट हिअर एव्हरी डे. मी रोज इथे वाट बघते. आय वेटेड हिअर यस्टरडे. ओके, मी काल इथे वाट बघितली होती. वेट, वेटेड. नेक्स्ट, हिअर. हिअर म्हणजे ऐकणे. आय हिअर म्युझिक एव्हरी डे. मी रोज म्युझिक ऐकते. आय हर्ड म्युझिक यस्टरडे. मी काल म्युझिक ऐकलं होतं. आय हिअर म्युझिक एव्हरी डे. आय हर्ड म्युझिक यस्टरडे. येस. नेक्स्ट, आय फीड द कॅट एव्हरी डे. फीड करणे म्हणजे खाऊ घालणे. ओके, सो मी रोज मांजरीला खाऊ घालते. आय फेड द कॅट यस्टरडे. मी काल तिला खाऊ घातलं होतं. राईट. सो फीड, फेड. नेक्स्ट आहे डिलेव्हर. डिलेव्हर म्हणजे एखादी गोष्ट पोहोचवणे. आय डिलेव्हर पॅकेजेस एव्हरी डे. मी रोज पॅकेज डिलेव्हर करते. ओके, डिलेव्हरी बॉय असतो आपल्याकडे, तो द्यायला येतो पॅकेजेस. राईट. आय डिलेवर्ड पॅकेजेस यस्टरडे. ओके, मी काल डिलेव्हर केले होते म्हणजे काल पोहोचवले होते. सो डिलेव्हर, डिलेवर्ड. नेक्स्ट, फिक्स म्हणजे दुरुस्त करणे, नीट करणे. शी फिक्सेस द कार एव्हरी वीक. ती दर आठवड्याला कार नीट करते. शी फिक्स्ड द कार लास्ट वीक. तिने काल मागच्या आठवड्यात कार नीट केली होती, फिक्स केली होती. ओके, सो फिक्स, फिक्स्ड. त्यानंतर आहे चेंज. ओके, चेंज म्हणजे बदलणे. आय चेंज माय प्लॅन एव्हरी डे. मी रोज माझा प्लॅन बदलत असते. ओके, आय चेंज माय प्लॅन येस्टरडे. मी काल माझा प्लॅन बदलला होता. सो चेंज, चेंज. ओके. नेक्स्ट, थिंक म्हणजे विचार करणे. थिंक. राईट. आय थिंक अबाउट इट एव्हरी डे. मी रोज याच्याबद्दल विचार करते. आय थिंक अबाउट इट एव्हरी डे. आय थॉट अबाउट इट यस्टरडे. मी काल याच्याबद्दल विचार केला होता. आय थॉट अबाउट इट यस्टरडे. ओके, सो थिंक, थॉट. थिंक, थॉट. राईट. त्यानंतर आहे कॅरी. कॅरी करणे म्हणजे उचलणे. आय कॅरी अ बॉक्स एव्हरी डे. मी रोज बॉक्स कॅरी करते, उचलून आणते. आय कॅरीड अ बॉक्स यस्टरडे. मी काल बॉक्स उचलून आणला होता. सो कॅरी आणि कॅरीड. कॅरी, कॅरीड. कमॉन. ओके, मी असं गृहीत धरते की तुम्ही सगळे सेंटेन्स माझ्या बरोबर रिपीट करता आहात आणि बोलता आहात. कारण की जितकं जास्त बोलून तुम्ही प्रॅक्टिस कराल तितकंच तुम्हाला हे सोपं जाणार आहे. ओके. येस. नेक्स्ट, आय पेंट अ पिक्चर एव्हरी डे. पेंट करणे. ओके, रंगवणे. मी रोज चित्र रंगवते. आय पेंटेड अ पिक्चर यस्टरडे. मी काल चित्र रंगवलं होतं. पेंट, पेंटेड. पेंट, पेंटेड. नेक्स्ट, आस्क म्हणजे विचारणे. आय आस्क फॉर माय आय आस्क फॉर हेल्प एव्हरी डे. मी रोज मदतीसाठी विचारत असते. आय आस्क्ड फॉर हेल्प यस्टरडे. मी काल मदतीसाठी विचारलं होतं. ओके, सो आस्क म्हणजे विचारणे. नेक्स्ट, आन्सर. आय आन्सर क्वेश्चन्स एव्हरी डे. मी रोज प्रश्नांची उत्तरं देत असते.
आय आन्सर्ड क्वेश्चन्स yesterday. मी काल प्रश्नांची उत्तरं दिली होती. I answer questions every day. I answered question yesterday. Answer, answered. नेक्स्ट ट्रॅव्हल. ओके, ट्रॅव्हल म्हणजे प्रवास करणे. आय ट्रॅव्हल एव्हरी डे. मी रोज प्रवास करत असते. आय ट्रॅव्हल्ड yesterday. मी काल प्रवास केला होता. आय ट्रॅव्हल एव्हरी डे. आय ट्रॅव्हल्ड yesterday. ओके, सो ट्रॅव्हल, ट्रॅव्हल्ड. नेक्स्ट फॉरगेट. फॉरगेट म्हणजे विसरणे. आय फॉरगेट नेम्स एव्हरी डे. मी रोज नावं विसरते. आय फॉरगॉट नेम्स yesterday. मी काल नावं विसरली होती. ओके, सो फॉरगेट, फॉरगॉट. कम ऑन, रिपीट. नेक्स्ट शो म्हणजे दाखवणे. आय शो माय वर्क एव्हरी डे. मी रोज माझं काम दाखवते. आय शोड माय वर्क yesterday. मी काल माझं काम दाखवलं होतं. ओके, सो शो अँड शोड. नेक्स्ट ब्रिंग म्हणजे आणणे. आय ब्रिंग अ बॅग एव्हरी डे. आय ब्रॉट अ बॅग yesterday. ओके, सो ब्रिंग आणि ब्रॉट चा वापर करून तुम्ही कोणते सेंटेन्स बनवू शकतात मला कमेंटमध्ये सांगा. नेक्स्ट आहे कॅरी. आय कॅरी अ बॉक्स एव्हरी डे. आय कॅरीड अ बॉक्स yesterday. ओके, हो, पुन्हा आलेले आहेत. सो आय होप तुम्हाला हे सगळे सेंटेन्स कळाले असतील. प्रेझेंट मध्ये वर्ब कसा यूज करायचा, पास्ट मध्ये कसा यूज करायचा हेही लक्षात आलं असेल. असे 5 सेंटेन्स वेगळे वर्ब वापरून तुम्ही कमेंटमध्ये लिहा. म्हणजे ते मी स्वतः चेक करेल आणि तुम्हाला रिप्लाय करेल. ओके, आणि अशा सहज सोप्या पद्धतीने जर तुम्हाला इंग्लिश शिकायचं असेल तर तुम्ही आपले ऑनलाईन क्लासेस सुद्धा जॉईन करू शकतात, जिथे आपण सविस्तर सगळ्या गोष्टी शिकतो आणि ऍक्च्युअल इंग्लिश बोलण्याची प्रॅक्टिस सुद्धा करतो. ओके, सो डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिला आहे, त्यावर तुम्ही कॉल करू शकतात आणि लाईव्ह क्लास जॉईन करू शकतात. येस, सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगाचा वाटला असेल. ठीक आहे, सो हे सगळे सेंटेन्स तुम्ही सुद्धा म्हणायचे आहेत आणि बोलून प्रॅक्टिस करायची आहे. ओके, सो थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग हिअर गाईज. आणि जर आतापर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. ज्यांना खरंच हे इंग्लिश शिकण्याची गरज आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांची प्रॅक्टिस होईल. ओके, थँक्यू सो मच. असे व्हिडिओ आपण पाठवत असतो, म्हणजे रोज संध्याकाळी 6 वाजता असे व्हिडिओज आपल्या चॅनलवर येत असतात. ओके, सो तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला रेग्युलर हे व्हिडिओ मिळतील. ओके, सो वन्स अगेन थँक्यू सो मच. कीप प्रॅक्टिसिंग. बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.